नमस्कार, मी स्नेहल, तुमची ट्रेक एक्सपर्ट. सागरी दुर्ग खूप आहेत महाराष्ट्रामध्ये, पण सागरी दुर्ग काही फेमसच आपण जातो बघतो. तर जेव्हा अशा ऑफबीट किंवा आडवाटेच्या सागरी दुर्गांना जेव्हा तुम्ही भेट देता तेव्हा काही महत्त्वाच्या गोष्टी फॉलो करणं खूप गरजेचं आहे. ते आपण या व्हिडिओमध्ये समजून घेऊयात. जेव्हा तुम्ही समुद्र किल्ल्यांना भेटी देता तेव्हा सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं म्हणजे किल्ले जरी लहान असले, छोटे असले, 15-20 मिनिटाचे असले तरी या ठिकाणी खूप घाम येत असतो. त्यामुळे भरपूर पाणी कॅरी करणं गरजेचं आहे. म्हणजे असं नाही आहे की हरिश्चंद्रगड असेल, कळसुबाई असेल किंवा मोठमोठे जे लॉंग ट्रेक आहे त्यालाच आपण भरपूर पाणी न्यायचं आहे. तर समुद्र किल्ल्यावर पण तुम्हाला भरपूर पाणी कॅरी करायचं आहे. दुसरं म्हणजे कपडे. तुम्ही इथे बघू शकता भरपूर गवत वाढलेलं आहे, काटेरी झुडपे इथे भरपूर आहेत. त्यामुळे अशा किल्ल्यांवर येताना कायम पूर्ण कपड्यामध्ये येणं अपेक्षित आहे, अगदी टोपीपासून ते पायाच्या शूजपर्यंत. बऱ्याचदा असं होतं की आपल्याला वाटतं समुद्र किल्ले आहे, वॉकिंग पोलची गरज लागत नाही, पण अशा झाडाझुडपातून चालताना तुम्हाला या ठिकाणी देखील वॉकिंग पोल्सची भरपूर मदत होते. गवत बाजूला करण्यासाठी, काटेरी झुडपं बाजूला करण्यासाठी. इतकंच नाही तर काही छोटे मोठे कीटक असतात, इथे विंचू असू शकतात, यांच्यापासून संरक्षण मिळवण्यासाठी पण तुम्हाला पोलचा वापर होऊ शकतो. तर जेव्हा जेव्हा सागरी दुर्ग करताय तेव्हा ट्रेकचे जे काही रूल्स आहेत हे नक्की फॉलो करा. म्हणजे तुमची छोटी मोहीम असो किंवा मोठी असो ती नेहमीच सुखकारक होईल. तर अशा छोट्या छोट्या माउंटेनिअरिंगच्या टिप्ससाठी मला फॉलो करा. तुमची ट्रेक एक्सपर्ट स्नेहल घेडेची ट्रेक गावते. थँक्यू.